बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं मॅडम. मला खूप हे आलं. आज बाळासाहेब असले असते तर त्यांनी खूप हे केलं असतं मॅडम. आज मला त्यांचं स्वप्न मी एक शिवसैनिक म्हणून आज पूर्ण केलेलं आहे. मला त्यांचा अभिमान आहे. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जो रस्ता जातो त्याच रस्त्यावरती मी सध्या आहे आणि ही भली मोठी रांग साक्ष देते श्रीराम यांच्या भक्तीची आणि त्यांच्या शक्तीची. आजपासून सकाळी 8 वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी मंदिर खऱ्या अर्थानं खुलं झालेलं आहे आणि देशभरातनं आलेले रामभक्त आजपासून इथे गर्दी करतायत प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी. प्रचंड मोठ्या संख्येनं नागरिक आलेले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांची चोख सुरक्षा आहे, परंतु बॅरिकेटिंग क्रॉस करून पुढे जाऊन लवकरात लवकर आपल्याला दर्शन कसं मिळेल याच्या प्रयत्नात अनेक जण असल्यामुळे थोडीफार गोंधळाची सुद्धा परिस्थिती आणि आजचा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे अर्थातच नियोजन वगैरे या गोष्टी बाकी होत राहतील. जय श्रीरामचे नारे दे जातात आणि हनुमानजीच्या वेशामध्ये एक व्यक्ती आलेले आहे. श्रीराम कहाँ से आए, नाम क्या है? नाम बैजनाथ यादव है, हनुमान जी ग्रुप में आनंद विहार दिल्ली से आए हैं, लखनऊ. कितने उत्साहित है प्रभु श्री राम के दर्शन के लिए? बहुत, मतलब कुछ कह नहीं सकता, बहुत बिल्कुल ही खो चुके हैं प्रभु राम के दर्शन के लिए जो है. कितना समय लगा इस पूरे गेटअप के लिए? ये तो बस 5-10 मिनट लगते हैं, ज़्यादा नहीं लगता. मैं हनुमान जी तो प्रभु श्री राम के सबसे बड़े भक्त थे, तो क्या भावना है इस पोशाक में दर्शन लेना, उसके पीछे की भावना? नहीं, पोशाक में मतलब ऐसा मतलब ज़्यादा अच्छा हमें मतलब प्रभु मतलब ज़्यादा इसी में अच्छा लगता है मेरे को, मतलब प्रभु के दर्शन करने के लिए इस पोशाक में. आणखी काही लोकांशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आप कहाँ से आए? नमस्ते. नमस्ते, हम झारखंड से आए हैं. पूरी बैग वैग सब यहाँ पे आप लेके आए? कल ही आए थे, लेकिन कल दर्शन नहीं मिल पाए तो फिर से जा रहे हैं. अच्छा, तो आपको रहने की व्यवस्था नहीं हुई? वहाँ पे हुई थी. अब रिटर्न जाएंगे यहाँ से, फिर देख लेंगे दर्शन के बाद. बहुत लंबी क्यू लगी है. कितने टाइम तक वेट करने की आपकी तैयारी? जितना टाइम लगेगा तो करके ही जाएंगे दर्शन. नमस्ते, कहाँ से है आप? जी नमस्ते. कहाँ से आए? दिल्ली से आए. दर्शन हो गए आपके? जी मैम. कैसे हुए दर्शन? दिक्कत तो हुई, लेकिन दर्शन बहुत अच्छे, बिल्कुल रामलला ऐसे बिल्कुल जीवन जैसे होते हैं ना. काही मंडळी महाराष्ट्रातनं सुद्धा आहेत दर्शन घेतलेली. सोलापूरवरनं आलात बहुतेक तुम्ही, मगाशी भेटलेलो आपण. तर किती वेळ लागला दर्शनासाठी? दर्शनासाठी 2 तास लागले मग आता. हां, आणि दर्शन गर्दी भरपूर आहे, पण लाखोन आलेले आहेत सगळे माणसं आणि त्यांची भक्तिभावना आपल्या स्वतः डोळ्याने पाहून जेवढं हे होत नाही आनंद, तेवढं आपल्या मनातनं जेवढे हे केले सगळ्यांनी, या स्वप्न पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्रातनं बाळासाहेब ठाकरेचं सगळ्यात योगदान खूप आहे ह्या जन्मभूमीसाठी, अयोध्येसाठी. मला खूप आनंद आहे आणि त्यांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती जेव्हा तुम्ही पाहिली तेव्हा मनात काय भावना दाटून? कारण की हे प्रभू श्रीकृष्णांसारखे रूप आणि माझ्या पंढरपुराचे विठ्ठलाचं रूप दिसालं होतं मला, त्यामुळे मला खूप आनंद वाटला. भरून आलंय तुम्हाला? भरून आलं मॅडम. आणि आपला महाराष्ट्र रामकृष्ण हरी म्हणणारा महाराष्ट्र आहे, त्यामुळे राम काय, विठ्ठल काय, कृष्ण काय, सगळी भक्त दिसली मला आज त्यांच्यात आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं मॅडम. मला खूप हे आलं. आज बाळासाहेब असले असते तर त्यांनी खूप हे केलं असतं मॅडम. आज मला त्यांचं स्वप्न मी एक शिवसैनिक म्हणून आज पूर्ण केलेलं आहे. मला त्यांचा अभिमान आहे. पुन्हा येणार? पुन्हा इच्छा आहे दर्शनाला येणार मॅडम, फॅमिलीला घेऊन येणार आहे मी. आणखी कोण कोण महाराष्ट्रात नाही? नमस्कार. नमस्कार. सायकल यात्रा, आम्ही वाशिमवरून सायकलनी आलेलो आहोत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी. 2 जण. माझं नाव आशिष आणि हा राजू आहे. किती दिवस लागले सांगा तुम्हाला? साधारणतः 20 दिवस लागलेत आणि इतकी भन्नाट, इतकं भक्तिमय वातावरण होतं. पूर्ण प्रवासात आम्ही बघितलं, पूर्ण देशात, म्हणजे आम्ही नागपूर मार्गे पूर्ण देशाच्या वेगळ्या प्रदेशातून आलो आणि इतके सुंदर आपला देश आहे, इतके सारे अतिथी भव, इतकी संस्कृती आपली आहे आणि ती भक्ती दिसत आहेत लोकांची, जी सेवा केलेली आहे. आम्ही ते इतके कृतज्ञता आम्ही प्रभूसाठी त्या सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत की हे जे संस्कार आहेत हे रामाकडून आपल्याकडे आलेले आहेत. राम या चरित्राचं प्रतीक आहे. मला वाटते आपल्या देशात राम का आवश्यक आहे की ती चरित्र आवश्यक आहे. आपण हजारो प्रवचन देऊन एक चरित्र लोकात ते संस्कार रुजू शकत असेल तर ते खूप मोठं कार्य आहे. तर राम राज्य यालाच म्हणतात की जो आपल्या स्वार्थापेक्षा दुसऱ्यांच्या कल्याणाचा पहिले विचार करतो, तो राम आहे. तर मला वाटते हे महत्त्वाचं, हे यासाठी हे मंदिर प्रतीक आहे की इतके लोकांच्या आतमध्ये ती श्रद्धा, तो आदर्श जर जागृत झाला
तर मला वाटतं की ते कार्य आपण जे म्हणतो की राम राज्य आपल्या देशाला विश्वाच्या कल्याणासाठी आपल्याला कार्य करायचं आहे, प्रकृतीच्या कल्याणासाठी कार्य करायचं, ते आपल्या रामाच्या प्रत्येक त्या कॅरेक्टरमधून आपल्याला शिकायला भेटतंय. खूप सुंदर शब्दात तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात. किती उत्सुकता आहे प्रभू श्रीराम यांच्या दर्शनाची. खूप उत्सुकता आहे. आपण पाहतोच आहोत आज पूर्ण देशभरातच नव्हे तर पूर्ण जगभरात राहणारे जे हिंदू आहेत, जे सनातनी आहेत, त्यांचा उत्साह आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहण्यात येत आहे. या ठिकाणी तर हा उत्सव म्हणजे असं म्हणता येईल युगोत्सव आहे. या युगातला सर्वात मोठा उत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आम्ही स्वतःला खूप धन्य समजतो की आम्हाला स्वतः या डोळ्यांनी हा याची देही याची डोळा हा सोहळा पाहायला भेटतोय. आणि हा सोहळा फक्त उत्सव नाही तर न भूतो न भविष्यती असा हा खूप मोठा दिव्य भव्य असा उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर आहे. आणि प्रत्येकाची हीच भावना आहे की असा सोहळा ना कधी झाला ना कधी आम्ही पाहिला. प्रत्येकाच्या मुखी राम नाम आहे आणि कितीही वेळ लागो, किती वेळ रांगेत उभं राहावं लागो, कितीही त्रास हो, पण प्रभू श्रीरामाचं दर्शन आज घेणार ही भावना मनामध्ये साठवत आणि हीच भावना मनामध्ये ठेवत त्याच ऊर्जेनं त्याच उत्साहानं सगळे प्रभू श्रीरामाचे भक्त त्यांच्या मंदिराकडे सध्या कूच करतात. कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा, श्रीराम जन्मभूमी, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.